माझं नाव परशुराम लक्ष्मण शिंदे, गाव शिवणे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसलो आहे। याच्याकरता माझे दोन विषय आहेत, दोन निवेदन आहेत। एक, सोसायटीचं मी कर्ज घेतलं असता ते आर्थिक परिस्थिती नसल्याने थकीत झालं व 3 वर्ष सलग आंबा लाग न झाल्यानं ते थकीत आहे। परंतु त्या कर्जासाठी माझ्या मालकीची असलेली 2 क्षेत्र, सर्वे नंबर 3 हिस्सा नंबर 1 व सर्वे नंबर 147 हिस्सा नंबर 12 अशी 2 क्षेत्र, प्रत्येकी 2 लाख रुपये टेरेस सोसायटी यांचा बोजा आहे। तरी सुद्धा माझी मध्यवर्ती बँक व टेरेस ग्रुप सोसायटी या दोन्ही संगनमताने इंडिया बँकेचं व स्टेट बँकेचं खातं गोठवण्यात आलेलं आहे। हा माझ्यावर अन्याय झालेला आहे। माझ्या क्षेत्राची त्यांनी लिलाव करणं हे त्यांचं कारवाई न करता माझी दोन्ही खाती गोठवली, हा माझ्या मते तो माझ्यावर अन्याय झालेला आहे व माझं कुटुंब उपाशी मारत आहे। हा अधिकार त्यांना दिला कोणी याचा जाब विचारण्यासाठी मी आज तहसीलदार साहेब देवरुख यांच्या प्रांगणाच्या बाहेर उपोषणाला बसलेलो आहे। दुसरा मुद्दा असा की आम्ही 1947 साल पूर्वीपासून सर्वे नंबर 8 हिस्सा नंबर 0 या क्षेत्राला कृषक कुळ आहोत। खंडाची जमिनीची 65 मध्ये विक्री झाली, त्यावेळेला खंडाची किंमत 420 रुपये ही जमिनीच्या किमतीतून वजा करण्यात आली व त्या क्षेत्रातील झाडांची किंमत 90 रुपये अशी एकूण 558 रुपये किंमत झाली असता खंडाची किंमत 420 रुपये ही जमिनीच्या किमतीतून वजा करण्यात आली व 138 रुपये अनामत ठेवून कुळाचे नाव कब्जेदार सरी दाखल करण्यात आले। असा फेरफार असताना 65 मध्ये जो निर्णय दिला तो फक्त 3 एकरचा दिला आणि म्हणून माझ्या वडिलांनी सन 1969 रोजी प्रांतसाहेब चिपळूण यांच्याकडे अपील केला। त्या अपिलाचा निर्णय अपिलामध्ये तो निर्णय असा दिला गेला प्रांत सरांनी की देवरुख महसूल खात्याला की तुम्ही कुळांवर अन्याय केलेला आहे, कुळांच्या बाजूने बोला। एका निम्म्या क्षेत्राची जी तुम्ही विक्री झाली नाही असं म्हणताय, तर कुळांनी आपली सदिच्छा व्यक्त केलेली नाही असा सरळ त्याच्यामध्ये उल्लेख असताना आज त्या प्रांतांच्या अपिलाच्या निर्णयाची चॅलेंज 11ला त्याची अंमल 2011 मध्ये त्याची रिव्हिजन झालं आणि त्या रिव्हिजन मध्ये एका मालकाचं जो क्षेत्र आहे 7.5 एकर त्याची किंमत 172 रुपये भरणा करावी व कुळाचे नाव 7/12 सदरी दाखल करण्यात यावे असा जो निर्णय झालेला आहे तहसील ऑफिस देवरुख यांच्या महसूल खात्यामार्फत, त्याचा अंमल करण्यासाठी आज तगायत ते वेळ लावत आहेत। आणि त्याच क्षेत्राची 2016 मध्ये सर्वे नंबर 8 हिस्सा नंबर 4 या क्षेत्राचं जे क्षेत्र मालक शिल्लक नसताना सर्वे नंबर 8 हिस्सा नंबर 0 च्या क्षेत्राला शिल्लक नसताना आता त्या जो बोगस 7/12 ठेवला गेला मालकाच्या नावे, त्या क्षेत्राची 3-4 खरेदी खतं झाली आणि त्या खरेदी खतांचा म्हणजे नोंद तलाठी ऑफिसला पाठवून ती नोंद मंजूर केली गेली। त्या वेळची जी तलाठी आहेत, एक माझ्या अंदाजे एक पाटील मॅडम तलाठी व दुसरे सर्कल त्याच काय असतील ते आता मला नाव आठवत नाही ते 2016 मध्ये, तर त्याने ती नोंद टाकून 7/12 सदरी त्यांची नावं भिळवली। आणि आज ज्यावेळेला मी सर्वे नंबर 3 हिस्सा नंबर 1 मध्ये झाडतोड केली माझी काजू साफ करण्यासाठी, त्यावेळेला सचिन चंद्रकांत खेडेकर हा जो खरेदीदार आहे त्यांनी तक्रार केली वन खात्याकडे की शिंदेनी सर्वे नंबर 8 हिस्सा नंबर 4 मध्ये झाडं तोडली। ऍक्च्युली ती झाडं मी सर्वे नंबर 3 हिस्सा नंबर 1 मधील तोडली, काजू साफ करत होते, तर त्यांनी माझ्या मालकीतली तोडली अशा तक्रार केल्यामुळं ती तक्रार वन विभाग देवरुख यांनी वनपाल मुल्लासाहेब यांनी घेतली व ते माझ्या क्षेत्रामध्ये आले असता मी ती तक्रार कोणी केली असा विचारणा केली असता मुल्लासाहेब बोलले की सचिन चंद्रकांत खेडेकर यांनी तक्रार केली आहे। मी साहेबांना विनंती केली, साहेब तक्रार जर मला वाचायला मिळेल का? म्हणले हा वाचा ना। तर मी तक्रार वाचायला घेतली असता सदरू तक्रारीमध्ये 7/12 नुसार नकाशा नाही,
मी वनपाल साहेबांना बोललो की सर, जर का नकाशा नसेल माझ्या क्षेत्रालगत पाहणी करण्यासाठी, तर तुम्हाला 7/12 माहितीसाठी पुरेसा नाहीये, त्या क्षेत्राचा नकाशा असणं गरजेचं आहे. आणि दोन्ही नकाशे जर एकच नजर पाहणीला दिसत असतील तर तुम्ही माझ्या क्षेत्राच्या लाकडाचा पंचनामा करू शकता. तर नाही, ते 8 दिवसांनी पण नकाशा देणार आहे. आणि ते लाकूड त्यांनी उचलून ते लाकूड तक्रारधारकाच्या अंगणात नेऊन ठेवलं. आणि नंतर मी 26 जानेवारी 2024 मध्ये ज्या वेळेला उपोषणाला बसलो, त्याच्या 3ऱ्या दिवशी ते लाकूड उचलून स्वतःहून आपल्या ताब्यात घेतलं. आणि ती ऍक्च्युली झाडं, मी 21 झाडं तोडलेली आहेत काजू साफ करण्यासाठी, व्यापारासाठी नाही. परंतु त्या झाडांचा मी त्यांना सांगितलं, मी 21 झाडं तोडली असता, तुम्ही पंचनामा माझ्या नकळत केला. तुम्ही 32 झाडं जी दाखवली गेली त्या झाडांचा माझ्या क्षेत्रामध्ये बुडं नाहीत, प्रत्यक्षात 21च बुडं आहेत, बिगर मनाई निमा नाही. त्या अनुषंगानं 32 झाडांचा जो तुम्ही 10,000 रुपये दंड आकारला आहे, त्याप्रमाणे जर का 21 झाडांचा दंड त्या अनुषंगाने जर आकारला तर तो भरणा करण्यास तयार आहे. परंतु मालक इथे नसताना, मालकी हक्काची तक्रार नकाशा नसताना तुम्ही जी घेतली ती चुकीची आहे. त्याच्यामुळं माझं लाकूड मला नुकसान भरपाई सहित परत पाहिजे व माझ्या क्षेत्राचा 7/12 केलाच पाहिजे. आमच्या कृषक कुळाच्या आकारफोड पत्रकानुसारच सर्व नंबर 8 हिस्सा नंबर 0 या क्षेत्राची मोजणी होऊन त्या क्षेत्राचे 3च हिस्से पडले पाहिजेत. कुळांच्या 3 कुळांच्या वहिवाटी तपासून भूमी अभिलेखनी त्याची मोजणी करावी व तहसीलदार साहेब साबळे मॅडम यांनी त्याची ऑर्डर करावी व वहिवाटीनुसारच त्या क्षेत्राची मोजणी होऊन त्या क्षेत्राचे सर्व नंबर 8च्या 1चा 1, सर्व नंबर 8च्या 1चा 2 व सर्व नंबर 8च्या 1चा 3 असे 3च 7/12 पडत असतील असं मला जर लेखी स्वरूपात आश्वासन आज रोजी मिळत असेल तरच मी माझे आमरण उपोषण सोडेन, अन्यथा मी माझे उपोषण सोडणार नाही. अशी मी शासनाला या प्रकरणात जागरूकतेने दखल घालावी अशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व पंतप्रधान साहेब यांना आज रोजी विनंती करत आहे. तरी माझ्या या विनंतीची दखल घ्यावी व मला सहकार्य करावे हीच मी हात जोडून विनंती करत आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.